मुद्दे, पोस्टर्स, बॅनर्स घेऊन मोदींपर्यंत तो मेसेज पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, मुंबईकरांच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे या रोड शोच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन सुद्धा, मराठी संस्कृती आहे, कोळी बांधवांची संस्कृती आहे, वेगवेगळ्या फेट्यांच्या माध्यमातून असेल, तरुणांच्या ढोल ताशाचं, हे बघा हे एक दृश्य आहे, फेटे घालून हे सगळे तरुण तिथं पोहोचलेले आहेत। म्हणजे एक प्रकारचं हे इव्हेंट मॅनेजमेंट, खूप उत्तम प्रतीचं हे मॅनेजमेंट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सगळ्या संस्कृतींचं दर्शन सुद्धा घडावं, मुंबईचा जो चेहरा आहे तो मराठी चेहरा सुद्धा याच्यात दिसावा याची काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे। नऊवारी साडी परिधान केलेल्या या महिला मोदींच्या रथाच्या समोर आहेत। हे सगळं जे दर्शवण्याचा प्रयत्न आहे ते मुंबईला साथ घालण्याचा प्रयत्न, मुंबईकरांना साथ घालण्याचा प्रयत्न।
तर मुंबईच्या रस्त्यावरून सुरू असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजवर देशाच्या विविध शहरांमध्ये प्रामुख्याने रोड शो घेणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणि पर्याय मुंबईमध्ये हा रोड शो आयोजित केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी, मुंबईकरांना अगदी जवळून पाहण्याची संधी या रोड शोच्या माध्यमातून आली आणि त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा या रोड शोला उदंडाचा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। जिथून हा रोड शो जातोय, त्यांचा रथ जातोय, हजारोच्या संख्येने मोबाईल आपोआप वर येत आहे आणि त्या मोबाईलमध्ये त्यांची एक छबी कैद करण्याचा मुंबईकरांचा प्रयत्न आहे। आणि या रोड शोच्या माध्यमातून भाजपचा जो प्रयत्न आहे की मुंबईतल्या सगळ्या जाती धर्मांचा सोबत जोडण्याचा, त्यांना साथ घालण्याचा, प्रत्यक्ष मोदींना त्यांच्याशी जोडण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे, शिवसेनेचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न आज या रोड शोच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसतोय। विशेष म्हणजे पुरुषांइतकेच महिलांचा सुद्धा सहभाग हा लक्षणीय या रोड शो मध्ये दिसतोय। मोठ्या संख्येने महिला सुद्धा मोदींना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी इथं आहेत। सामान्य कुटुंबातल्या महिला, तरुण, पुरुष हे सगळेजण या रोड शो मध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि एक पर्वणी आहे मुंबईकरांसाठी असं त्यांना वाटतंय की मोदींना आपल्याला आज मुंबईच्या रस्त्यावरती प्रत्यक्ष पाहता येत आहे, जवळून त्यांना पाहता येत आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी या रोड शोला एक तुफान असा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे। हा रोड शो भाजपच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जी राजकीय परिस्थिती मुंबईमध्ये बदललेली आहे, 10 वर्षांमध्ये मोदींच्या कार्यकाळामध्ये मुंबईमध्ये जी विकास कामं झाली, त्या विकास कामांच्या आधारे मुंबईमध्ये एक प्रकारे साथ घालण्याचा प्रयत्न आहे। जे राम मंदिराचं सगळं आंदोलन झालं, त्यानंतर मुंबईमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले होते आणि आता राम मंदिराचं सगळं काम पूर्ण झाल्याच्या नंतर ते सुद्धा एनकॅश करण्याचा प्रयत्न मोदींमुळे हे झालं, मोदींनी ते करून दाखवलं। हे एनकॅश करण्याचा प्रयत्न सुद्धा आज या रोड शोच्या माध्यमातून भाजप, शिवसेनेकडून केला जातोय, कारण हीच ती मुंबई आहे ज्या मुंबईमध्ये त्याचे तीव्र असे पडसाद उमटलेले होते, त्याची धग या ठिकाणी जाणवलेली होती मुंबईच्या रस्त्यांवरती। आणि आज बघा, विविध संस्कृतींच्या, देखाव्यांच्या, पोशाखांच्या माध्यमातून बजरंगबली चा एक अवतार काही जणांनी तिथं पोशाख धारण केलेला आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळे जे भावनिक मुद्दे आहेत किंवा या लोकांना थेट कनेक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या माध्यमातून मोदींना मुंबईकरांशी जोडण्याचा या रोड शोच्या माध्यमातून महायुतीने प्रयत्न केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच मुंबईमधले महायुतीचे जे 6 उमेदवार आहेत ते सुद्धा या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। भाजपचे, शिवसेनेचे झेंडे आपल्याला फडकताना पाहायला मिळत आहेत। एक भगवमय वातावरण करण्याचा प्रयत्न या रोड शोच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। जी ऊर्जा, सळसळती ऊर्जा मुंबईकरांची आहे, एक स्पिरिट आहे, ते एनकॅश करण्याचा प्रयत्न सुद्धा रोड शोच्या माध्यमातून होतोय। रस्त्याच्या दुतर्फा मुंबईकरांनी दिलेला हा प्रतिसाद निश्चितपणे भाजपला एक आशा देणारा असेल। मुंबईमध्ये ही लढाई अंतिम टप्प्याची लढाई आलेली आहे। ही लढाई अतिशय महत्त्वाची आहे भाजपच्यासाठी, शिवसेनेच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि तितकीच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसाठी सुद्धा, ठाकरेंच्यासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर शरद पवार आणि काँग्रेसच्यासाठी सुद्धा ही लढाई अतिशय महत्त्वाची आहे। निकराची ही लढाई आहे, अंतिम टप्प्यातली ही लढाई आहे आणि 6 पैकी 6 जागा जिंकण्याचा चंग एका बाजूला महायुतीनं बांधलेला आहे। 2019ला ज्या प्रकारे मुंबईने त्यांना प्रतिसाद दिलेला होता, तोच प्रतिसाद पुन्हा मिळावा याच्यासाठी मोदींनी आता मैदानात उतरून मुंबईकरांना साथ घालायला सुरुवात केलेली आहे। पण गेल्या वेळी मोदींच्या सोबत असणारे किंवा भाजपच्या सोबत असणारी ठाकरे मात्र यावेळेस नाही आहेत। नवीन ठाकरे त्यांच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि ते म्हणजे राज ठाकरे। एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांच्या सोबत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता एकत्रित सभा सुद्धा 17 तारखेला शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे आणि तो शेवटचा एक प्रयत्न असेल मुंबईकरांना साथ घालण्याचा, एक मोठी सभा आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच ठाकरे, राज ठाकरे आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यासपीठावरती एका मंचावरती येणार आहे, त्यामुळे त्याची उत्सुकता आतापासून ताणली गेलेली आहे आणि त्याआधी मुंबईमधलं ते वातावरण निर्मितीचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रोड शोच्या माध्यमातून आहे। बघा, प्रचंड आलोट अशी ही गर्दी मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या रोड शोच्या माध्यमातून भाजपला जे साध्य करायचं आहे, मुंबईत नवोनवोचा गजर करायचा आहे आणि ही मुंबई एक प्रकारे मोदीमय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। एक प्रकारची ती जी मुंबईकरांना, इथल्या शहरी मतदारांना साथ घालण्याचा जो प्रयत्न करायचा आहे, तो प्रयत्न आज या रोड शोच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाताना दिसतोय। महिला, मुली यांचा मोठा प्रतिसाद या रोड शोच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तरुण मोठ्या संख्येनं मोदींना पाहण्यासाठी आलेले आहेत आणि